वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय. मायबापो, 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाने श्रीकृष्ण महाराजाला विचारलं, देवा तुमच्या विभूत्या कोणत्या आहेत? मला तुमच्या विभूत्या सांगा, जेणेकरून मी तुमचं स्मरण करत असताना मी तुमच्या विभूतीला आठवण. तर असं आठवत जाईल, त्याचं चिंतन करत जाईल. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले ठीक आहे. ते म्हणले, अर्जुना आमात हंत ते कथयिष्यामी दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मी. माझ्या विभूतीचा अंत नाही. नांतोस्ती पण दिव्यानं विंताम परंत हे अर्जुना, माझ्या विभूत्याला अंत नाही. नांतोस्ती पण दिव्यानं विभूती नाम परंत पण याची तू धेसता प्रोक्तो विभूते विस्तरोमय. त्यातल्या काही विभूत्या मी तुला सांगतो. तर असं ते म्हणले. आणि ते म्हणले, अर्जुना आत्मा गुडाकेश सर्वभूताशयाशी. त्या मी सर्वभूताच्या आत असलेला आत्मा आहे. आत्मा गुडाकेश सर्वभूताशयाशीच्या आमादिच्य मध्यमचे भूतानामंत येवचे. मी सुरुवात मध्य आणि अंत मीच आहे. जीवाचा सुरुवात, पृथ्वीचा सुरुवात मध्य आणि अंत मीच आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयास्य अहमादित्य मध्यमचे भूतानामंत एवचे. आणि आदित्यानामहम विष्णूर, ते काय म्हणले, आदित्यानामहम विष्णूर ज्योतिषाम रहिरहस्यमान. मी आदित्यामध्ये विष्णू आहे आणि विष्णू ज्योतिषाम रहिरहस्यमान मर्चिर्मर्तामस्मी नक्षत्रानामहम शशी. मी सूर्य आहे, मी चंद्र आहे. म्हणजे सूर्यामध्ये जे तेज आहे ते माझं आहे, चंद्रामध्ये जे शीतलता आहे ती माझी आहे, असं श्रीकृष्ण महाराजांनं सांगितलं. आणि वेदानाम सामोदोस्मी देवानामस्मी वासव. म्हणजे इंद्रिया म्हणजे वेद 4 आहेत. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत. तर त्यामध्ये मुख्य वेद आहे सामवेद. तर तो वेद मी आहे. तर मायबाप, वेदामध्ये एवढी शक्ती आहे की ते म्हणजे यज्ञ आपण मत्या पेटल्या जातो. त्याला अग्नी लावायची गरज नाही. तो मंत्र म्हणलं कीच यज्ञ पेटल्या जातो, एवढी शक्ती आहे. आणि दीप गाणं त्यामध्ये गायन आहे. सामोद्यासमध्ये ते गायन जर केलं तर आपण मत्या दिवे लागतात आणि आपण मत्या विजतात. एवढी ताकद त्या सामवेदामध्ये आहे. आणि ती सामवेदामध्ये जी ताकद आहे ती मी दिलेली आहे, असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. ती म्हणजे परमेश्वर दत्त ताकद शक्ती आहे, असं परमेश्वराचं मन आहे. म्हणजे वेदानाम सामोदेशमी आणि देवानामशी वासनव. तर स्वर्गामध्ये 33 कोटी देवता आहेत. तर त्यामध्ये 3 मुख्य देवता आहेत, इंद्र, चंद्र आणि सूर्य. तर त्यापैकी इंद्र हा मुख्य आहे. तर ते काय म्हणतात, वेदामध्ये मी सामवेद आहे. आणि पुन्हा देवानामस्मी वासव. देवतेमध्ये मी इंद्र आहे. इंद्रियानामानस्मी. इंद्रियामध्ये आपले 10 इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, असे 10 इंद्रिये आणि 11वं मन इंद्रिय आहे. तर ते मन म्हणजे मनामध्ये एवढी ताकद आहे की वाऱ्याला धरता येईल, परंतु त्या मनाला बांधता येणार नाही. एवढी ताकद त्या मनामध्ये आहे. आणि ती ताकद कोण दिलेली आहे? परमेश्वराने दिलेली. इंद्रियानाम मनश्चास्मी आणि भूतानामस्मी चेतना. आणि हे आपलं जे शरीर आहे त्यामध्ये जी चेतना आहे, तर ती चेतना परमेश्वराची आहे. ती चेतना जर निघून गेली तर हे जे शरीराला आपण मडं म्हणतो ते मडं काही कामाचं राहत नाही. तसं परमेश्वराची जी ताकद असल्यामुळं ते शरीर हालचाल करत आहे, चलत आहे, फिरत आहे. आणि ती ताकद जर काढून घेतली तर याचं मडं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते म्हणले की इंद्रियामध्ये मी मन आहे. आणि मन एवढं चंचल आहे. श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने प्रश्न विचारला, या देवा चंचल मी कृष्ण प्रमाथी बलवदृढम
तस्याहम निग्रह म्हणणे वायुरीसु दुष्करम. तिथं वाऱ्यापेक्षा दुष्कर आहे ते मला म्हणजे मला ते माझ्या कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही देवा. आणि तू तर म्हणतो आत्मसंयम कर. 6व्या अध्यायामध्ये तो म्हणतात की तू आत्मसंयम करायला मला सांगायला, आणि हे मन तर माझ्या ताब्यात येत नाही, आणि मग कसं मी आवरू. ते म्हणले अर्जुना बरोबर आहे तुझं, असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. पण अभ्यास येण्यात काऊन ते वैराग्य येण्याचं गुरु येते. अभ्यास कर आणि प्रयत्न कर तर ते ताब्यात येऊ शकतं आहे. मायबाबा असं हे मन आहे, तर मन हे मनामध्ये जी ताकद दिलेली ती श्रीकृष्ण महाराजांनी दिलेली, परमेश्वरानं दिलेली आहे. इंद्रियांना मनाचे अस्मे, म्हणून ते म्हणतात की मी मन इंद्रियामध्ये 11 मन मी आहे, मन मी आहे. आणि पुन्हा रुद्रामध्ये मी शंकर आहे. रुद्रामध्ये रुद्रानाम शंकराच्या अस्मे इतोसो 106 आणि कुबेर मी आहे. आणि वसुनाम पावकाच्या अस्मे, आणि मी पावक आहे, म्हणजे वाऱ्यामध्ये मी शुद्ध करणारा वारा मी आहे. आणि मेरू शिखरी नाम, मी शिखरामध्ये मेरू शिखर मी आहे. पुरोधसांचे मुख्य माम विधी पार्थ बृहस्पती, आणि मी देवाचा जो म्हणजे देवाचे जे गुरु आहेत बृहस्पती ते मी आहे. आणि सेनानी नाम स्कंद सरसामस्मी सागर, महर्षी नाम भृगुरम, महर्षीमध्ये मी भृगू मी आहे. स्थावराना गिरामस्मी कमक्षरम, यज्ञानाम जपस्मी, यज्ञामध्ये जपयज्ञ आहे. आणि स्थावरमध्ये मी हिमालय आहे. अस्वस्थ सर्व वृक्षानाम, आणि सर्व वृक्षामध्ये अस्वस्थ नावाचा वृक्ष म्हणजे पिंपळाचा वृक्ष तो मी आहे. अस्वस्थ सर्व वृक्षानाम महर्षी देवर्षी नाम नारद, देवर्षीमध्ये मी नारद आहे. गंधर्वानाम चित्ररथ, गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे. आणि सिद्धामध्ये मी कपिलोमध्ये मी आहे. तर हा जो पिंपळाचा वृक्ष आहे तर त्या म्हणजे आपल्या संसाराला परमेश्वरानं पिंपळाच्या वृक्षाची म्हणजे उपमा दिलेली. 15व्या अध्यायात ते म्हणतात ऊर्ध्वमूल मदशाख मस्वस्तम प्रावृयम छंदांशी यशपर्णानी यस्तम वेद सवेदवी. तर तो हा जो पिंपळाचा वृक्षाला म्हणजे पिंपळाला ह्या संसाराला पिंपळाच्या वृक्षाची उपमा श्रीकृष्ण महाराजानं दिलेली. तर ते पिंपळाचा वृक्ष मी आहे म्हणजे ते काय म्हणले म्हणजे अस्वस्थ वृक्षानाम देवशी नाम नारद, गंधर्वानाम चित्ररथ, गंधर्वामध्ये चित्ररथ आहे. आणि सिद्धानाम कपिलो मुनी, उच्चस्रव समस्वानाम, आणि याचं मंथन झालं होतं समुद्राचं. त्या मंथनामधून एक घोडा उच्चस्राव घोडा निघाला होता. ते घोडा मी आहे. विधी माम अमृतोद्भव ऐरावतम गजेंद्रानाम, आणि गजेंद्रामध्ये म्हणजे हत्तीमध्ये मी ऐरावत आहे. आणि नरामध्ये मी नर आहे. आणि आयुधानाम वज्र, आयुधारामध्ये म्हणजे शस्त्रामध्ये मी वज्र आहे. आणि धेनूमध्ये मी कामधेनू मी आहे. प्रजन्यचास्मी कंदर्प, आणि प्रजा उत्तम करणाऱ्यामध्ये मी कंदर्प आहे. आणि सर्पामध्ये मी वासुकी आहे. अनंतचास्मी नागराम वरुण यादसाम, पितृनामर्यमाचास्मी यमसयमताम, आणि पितृदेवतेमध्ये मी कोण आहे पितृमर्यमा नावाची देवता मी आहे. असं श्रीकृष्ण महाराजानं अनेक विभूत्या सांगितल्या. आणि ते म्हणजे अर्जुना नामतोस्ती मग दिव्याना विविधाम परंतप, अशा अनेक विभूत्या आहेत माझ्या दिव्य विभूत्या, म्हणजे त्याला अंत नाही. नामतोस्ती मग दिव्यानाम विविधाम परंतप, हे सेतू देशता प्रोक्तो विवितेरिस्तरोम आहे. त्यातल्या मी तुला काही सांगितल्या. आणि ऐसे तू देशता प्रोक्तो विवितेरिस्त. आणि अर्जुना यद्यतीर्थी मत्सत्वम स्त्री मधुर्जितमेवा तत्देवा गच्छतो मम तेजोंश संभव. आणि ह्या सगळ्या ज्या विभूत्या आहेत त्या माझ्या एका तेजापासून मम तेजोंश संभव, माझ्या एका तेजापासून निर्माण झालेले आहेत. अर्जुना तुला अथवा भाऊ नाही ते ना किमण्यात न तवार्जुन इष्टव्याहमिदं कृष्ण मी कंसेनं शिगजगोत. आणि अर्जुना कशाला एवढ्या भांड्या चौकशा करतोस तू, तर तू तशा चौकशा करू नको अर्जुना. हे जेवढे म्हणजे जेवढे हे
जग आहेत, अनेक जग आहेत त्याच्यामध्ये. ब्रह्मांडामध्ये अनेक जग आहेत, अनेक सृष्ट्या आहेत. त्या सृष्ट्या माझ्या एका अंशापासून तयार झाली. मी एका अंशानं स्थितो जगत, माझ्या एका अंशापासून हे जग निर्माण झालेलं आहे. मायबाबा, आपली अशी कल्पना होऊ नये की धेनू म्हणजे परमेश्वर आहेत. धेनू म्हणजे परमेश्वर नाही. धेनूमध्ये जो दिलेली ताकद आहे ती परमेश्वराची आहे. आता तुम्हाला असं वाटू नये की वज्र म्हणजेच परमेश्वर आहेत. नाही, वज्र म्हणजे वज्रामध्ये जी ताकद आहे ती परमेश्वर दत्त आहे. आणि ती जर ताकद काढून घेतली तर त्यामध्ये काहीच राहत नाही. तर त्यामुळं त्यालाच आपण परमेश्वर समजून त्याची भक्ती करणं म्हणजे हे येडेपणाचं लक्षण होईल. आणि त्यामुळंच संत तुकडोजी म्हणले की कळाली का कोणाला गीता. खरंच गीता ही अशी एवढी गहन आहे गीतेचं ज्ञान की ते कोणाला सहजासहजी कळत नाही. तर गुरु सुहृदायाकडून हे समजून घेऊ आपण आपली दिशा निश्चित केली पाहिजे. आणि खरा परमेश्वर कोणचा आहे तर खरा परमेश्वर म्हणजे इंद्र परमेश्वर नाही, ती एक देवता आहे. तो चंद्र ही एक देवता आहे, सूर्य ही एक देवता आहे. तर आपण त्यांच्या नादी न लागता खऱ्या जो त्यांचा मुख्य आहे श्रीकृष्ण महाराज, तर त्या श्रीकृष्णाच्या नादी लागणे, त्याची भक्ती करणे हेच आपल्यासाठी श्रेष्ठकर ठरू शकते बाबापो. तर त्याप्रमाणे तुम्ही भक्ती करा परमेश्वराची आणि ह्या विभूत्या जाणून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि हा जो आपला देऊळ ऑफिशियल ग्रुप आहे, तुम्हाला जर आवडत असेल हा ग्रुप तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी देखील एक प्रेमाची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.